आणि नीट परीक्षार्थींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। नीटचा पेपर सोडवण्यासाठी 15 मिनिटे जास्तीची मिळणार आहेत। 21 जूनच्या परीक्षेपूर्वी एनटीएनं हा मोठा निर्णय घेतलाय। परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांऐवजी 195 मिनिटांचा असेल। परीक्षेसाठी दुपारी 2 ते 4:15 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे। रफ कामासाठी ही प्रश्नपत्रिकेमध्ये अतिरिक्त जागा दिली जाईल अशी माहिती आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, 15 मिनिटे जास्तीचा वेळ देण्याचा निर्णय एनटीएनं घेतलेला आहे, कसा फायदा होईल विद्यार्थ्यांना? 21 जून रोजी जी एनटीए कडून नीटची परीक्षा घेतली जाणार आहे ती फेर परीक्षा आहे, पुनर्परीक्षा आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना यापूर्वीच शारीरिक मानसिक त्रास झालेला आहे या सगळ्याचा पेपर फुटीचा। आणि त्यामुळे आता जी आगामी परीक्षा 21 जून रोजी होणारी या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 15 मिनिटं जास्तीची मिळणार आहेत अशी माहिती सध्या एनटीए कडून दिली गेलेली आहे। कारण ही एक अपवादात्मक परिस्थितीत होत असलेली ही परीक्षा आहे आणि त्यामुळे यामधील जो वेळ होता तो वाढवून देण्यात आलाय। त्याशिवाय रफ वर्क करण्यासाठी अतिरिक्त ऍडिशनल जागा देखील या परीक्षेमध्ये देण्यात आलेली आहे प्रश्नपत्रिकेत। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नीट परीक्षार्थींसाठी एक दिलासादायक बातमी आहे। आता 15 मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाणार आहे। त्यासोबतच रफ वर्कसाठी प्रश्नपत्रिकेत देखील जागा दिली जाणार आहे। तर पेपर लीक प्रकरणी विद्यार्थ्यांचं आज मंत्रालयावरती आंदोलन होणार आहे। मंत्रालया शेजारची असणाऱ्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केलं जाईल। या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दर्शवलाय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। परीक्षांची जबाबदारी यूपीएससीकडे सोपवण्याची देखील विद्यार्थ्यांची मागणी आहे। आंदोलनापूर्वीच काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मंत्रालयासमोर आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे। पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात हे आंदोलन जे आहे ते मंत्रालयाच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी मंत्रालयासमोर हे आंदोलन केलं। आंदोलनापूर्वीच काही विद्यार्थ्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं। परीक्षेची संपूर्ण जबाबदारी यूपीएससीकडे द्या अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती। वंचित बहुजन आघाडीनं या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता। मंत्रालया शेजारच्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केलं गेलं। काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दर्शवलेला आहे। या आंदोलनापूर्वीच काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं। नीटच्या पेपर फुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि राज्यातल्या देशातल्या विविध भागांमध्ये सातत्यानं विद्यार्थी रस्त्यावर आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, यासाठी आंदोलनं करतायत। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला, सध्या काय परिस्थिती आहे मंत्रालय परिसरामध्ये आणि त्यांच्या मागण्यांची, त्यांच्या म्हणण्याची दखल घेतली गेली आहे का? प्रज्ञा, आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक मोठं आंदोलन मंत्रालयाच्या समोर करण्यात आलं। वंचितचे कार्यकर्ते अक्षरशः रस्त्यावर झोपले, रस्ता त्यांनी अडवून धरलेला होता। पोलीस बंदोबस्त होता, मात्र तरी देखील त्यांना न जुमानता वंचितच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून धरलेला आहे। सध्या संपूर्ण देशामध्ये नीट पेपर लीकमुळे प्रचंड असंतोष आहे। अनेक विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा, त्यांच्या भवितव्याची चिंता लागलेली आहे आणि त्यात ह्या सगळ्याला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे जबाबदार आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांचे आंदोलन होतं। सुरुवातीला आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर आपण बघतोय की आता मंत्रालयात परिसरात सगळे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। अक्षरशः रस्त्यावर बसत त्यांनी रस्ता अडवून धरलेला आहे। महिला कार्यकर्त्यांची देखील संख्या इथे मोठी आहे आणि त्यांना अडवताना, त्यांना थांबवताना पोलिसांना नाकीनऊ येत असल्याचं आपल्याला दिसून येतंय। प्रज्ञा, सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।